ज्ञानाबाई तेथे मुकुट ज्ञानाबाईचे चरणी शरणायका जनार्दनी शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट विठ्ठल महायोगपीठतटे भीमरथमोरं पुण्डरीकाय दत्तमुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्द सन्दं परब्रह्म पाण्डुरङ्गं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहला धलो पावळ झालो चराचरी मी कळा मोकळे काहीच नाही बोलतो वचनती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याच्या स्मरण मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या प्रतिवर्ष गुरुदाते दर्शनाद्वारा जगती नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदाहरण सुपंदीपा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी यजरणी देवांची करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनवेशयन्तं वटस्य भद्रस्य पुटे शयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि भज भज एकमण्डलं समस्त पापखण्डनं समाप्त चित्तरञ्जनं सदैव विच्छुच्छमस्तकं सनातवेणुहस्तकं अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं लोकाभिराममरणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये वचनैका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडतो का ठिकाणी आपण सर्वे घ्यावी माझी मागदरका मागणाने तुझ्या बंधूंनी शब्दात माझी राखावा कर जोडतो का ठिकाणी आपण सर्वे जोडी सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागणी चरणा आहो स्वामी तुझ्या आधी भाई वर्ण करा पारथे कैवल्याचा पुतळा प्रकटला पुतळा चैतन्याचा जीव हळद जन्म माझा साधकाचा माय बाप दर्शन हरे ताप सर्वपती सुखरूप नको माझा धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर आदत्रय चरणी मुक्ताबाई माते कृपा करीवर धसते माझवरी आदिनाथ अनुग्रह नाथाशी दिला नाथ्यास ठेविला मस्तकी तुमच्या सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा यांच्या 748व्या संजीवनी समाधी सोहळ्याचं औचित्य साधून या ठिकाणी रथामागे माऊली सोहळ्यामध्ये 84 क्रमांकाची दिंडीचे चालक मालक शहरी भक्तिपरायण बाळासाहेब महाराज गोरकुटे आमचे कानदेशाचं वैभव आमचे शहरी भक्तिपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू ज्ञानेश्वरजी महाराज जाधव महाराजांच्या या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून माऊलींच्या संजीवनी सोहळ्या निमित्ताचं औचित्य साधून या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन केल्यानंतर महाराजांनी बऱ्याच दिवसाअगोदर मला ही सेवा दिली होती माझं परम भाग्य की मला माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या दरबारामध्ये सेवा करण्याचं सद्भाग्य लाभत आहे ही सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू महाराज मंडळी आमचे धाकटे बंधू शहरी भक्तिपरायण गोकुळमी गजाननजी महाराज सावली सारखे आमच्या सोबत राहणारे आमचे बंधू या कार्यक्रमात परमेश्वरजी महाराज
समस्त या ठिकाणी उपस्थित महाराज मंडळी, ज्या गावामध्ये आम्ही अत्यंत जिव्हाळ्यानं 3-4 वर्ष रामायण महाभारताची कथा सांगितली, त्या आमच्यावरती अत्यंत जीवापाड प्रेम करणारं तांदळीचे बरेचसे वारकरी या कार्यक्रम सकाळी म्हणून नानांचा फोन आला, पण मी संस्थेत कीर्तनात बसलो होतो. बाकी सगळी जीवाभावाची सगळी महाराज मंडळी उपस्थिती या ठिकाणी, महाराष्ट्रांची उपस्थिती कार्यक्रमाला, आपण सगळ्यांची उपस्थिती, आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. खरं तर मी महाराजांना म्हटलं होतं की ज्ञानोबायांची इच्छा नसेल कदाचित माझं पुण्य कमी पडत असेल, माझी तब्येत बरी नाही, आपण कोणीतरी ते म्हणले नाही महाराज तुम्ही या, सेवा तर तुम्हालाच करावी लागेल. एवढे मोठे विद्यार्थी, आणि खरं तर मी धन्यवाद देतो आमच्या बाळासाहेब मुरगोटे यांना, एवढी मोठी बिल्डिंग त्यांनी वारकरी शिक्षण संस्थेसाठी, या महाराजांच्या संस्थेसाठी समर्पित भावना दिलेली, निष्काम वृत्तीनं दिलेली, कुठल्याही अपेक्षा न ठेवता वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारी ही सगळी वारकरी संप्रदायाचं भवितव्य या ठिकाणी घडत आहे. दाता फार दुर्मिळ भाई बापा, त्यातलं हे एक व्यक्तिमत्व आहे. मला महाराज सांगितलं, महाराज 3 ताली बिल्डिंग त्यांनी आमच्या या महावैष्णव वारकरी शिक्षण संस्थेसाठी समर्पित. दात्यांचा वानवा आहे, दाते खूप कमी आहे. बरं देऊन कुठला मोठेपण नाही. आमच्या गावात एकानं मंदिराला पंखा दान केला. उन्हाळ्याचे दिवस सुद्धा मी भजन करत होतो, तो आला, त्याने पंख्याचं बटन बंद केलं. त्याला म्हटलं का केलं? म्हणे पंखा मी दिलाय. मग तू दिलाय तो पंखा हवा देण्यासाठी दिला. म्हणले हा मग बंद का बरं केला? तो म्हणला पाट्यांवरती माझं नाव लिहिलंय, फिरताना दिसत नाही, आता बंद केलं वाचून. असलं दा नाही काय करणार माय बाप. माय भगवती इंद्रायणी मातेच्या तीरावरती ज्ञानोबा यांचा 728वा संजीवन सोहळा आपण सगळेजण याची देही याची डोळा, तो परमानंदाचा सोहळा, त्याची अनुभूती आपण या ठिकाणी घेत आहोत. आपण सगळे भाग्यवान आहोत. तुम्ही सगळे भाग्यवान आहात की आपण ज्ञानोबा यांच्या कुशीमध्ये या ठिकाणी होते. आज हरिदिनी आहे. आज व्रतांचा राजा असणारे हरिदिनी भगवंताचं अत्यंत प्रिय व्रत आहे, आम्हा व्रत एकादशी. खर तर जेवढं महत्व ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या दिवशी, तेवढंच महत्व आजच्या या पवित्र पावन हरिदिनीला आहे, एकादशीला आहे. आणि आपण सगळेजण ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ एकादशीला आहेत. मायबापू काय आपलं परम भाग्य असेल. तो का म्हणे भाग्य या नावे तुली संसारी जन्मीचे. आता बऱ्याच लोकांचं भाग्य आहे. काही लोकांचं भाग्य जन्माला आल्याबरोबर उजाडलं. जन्मताची माया तेजेनी शुके, शुकदेवांचं भाग्य जन्माला आल्याबरोबर उजाडलं. काहींचं 1 वर्षानं, काहींचं 10 वर्षानं, काहींचं 50 वर्षानं. काही मरून गेले पण भाग्य उजाडायला लागले, काही मरून गेले पण आळंदी पाहिली. असेही पुण्यवान लोक आहेत. पवित्र पावन मंगलमय वातावरणामध्ये आपण या ठिकाणी भगवत नामचिंतन करीत आहोत. बाप सकाळ संध्याकाळ कीर्तन, हरिपाठ, काकडा, पारायण सोहळा, सगळं सुंदर असं नियोजन महाराष्ट्रांनी या ठिकाणी केलेलं आहे. या भंगातून एकनाथ महाराज आळंदी क्षेत्राचं ज्ञानोबारायांचं असणारं पारमार्थिक क्षेत्रातलं असणारं महत्व, पारमार्थिक क्षेत्रात नाथ महाराजांना आळंदी क्षेत्रात आल्यानंतर जी अनुभूती आली, तो अनुभूती व्यक्त करणारा हा अभंग आहे. अभंग नाथबाबांचा आहे. शांत संत श्रीमंत पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज नाद. वारकरी संप्रदायाची अशी धारणा आहे, ज्ञानाचा एका, नामाचा तुका. जी काही वारकरी संप्रदायाची इमारत उभी राहिली, तिचे पाया जरी भगवान ज्ञानोबा असले तरी जो भक्कम खांब ज्यांनी दिला ते नाथबाबा आहेत. प्रत्यक्ष नाथ महाराज ज्ञानोबारायांचेच अवतार आहेत. त्यांचं राहिलेलं कार्य पूर्ण करण्याकरता ज्ञानोबारायांनी नाथ महाराजांच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी अवतार घेतला. कोण कुणाबद्दल बोलतो हे फार महत्वाचं आहे. तो का म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान.
महाराज म्हणतात की त्याची अनुभूती स्वतःला असली तोच वर्णन करू शकतो. ज्या नाथबाबांनी भगवान ज्ञानोबरायांचं वर्णन केलं, नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेवरील वाचिता टीका. तुम्ही निष्कलंक आहात. निष्कलंक कसे तर ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. जन्मतेन प्रसंगे श्रीदेह शिवनी अंगे तेथून अवघे सोहळे की जे याला म्हणतात निष्कलंक. विठाला विठा निष्कलंक तो की ज्याला कुठेच दाग नाही. आपल्या संप्रदायात कोटी योगी योगेश्वर योगीराज आणि योग्यांची माऊली. योगी पैलमेरूचा शेखरी आपल्या वैदिक परंपरेमध्ये भक्ती संप्रदायामध्ये ब्रह्मचारी वेगळे, ब्रह्मनिष्ठ वेगळे, ब्रह्मवादी वेगळे, ब्रह्मचारी वेगळे आणि ब्रह्मव्यक्ती वेगळे. ब्रह्मचारी अनेक झाले असतील, पण नैष्ठिक ब्रह्मचारी वैश्विक ब्रह्मचारी असे दोन प्रकार पडतात. मगाशी मी ती ओवी ज्ञानोबरायांची बोलून गेलो. ब्रह्मचारी ब्रह्मव्यक्ती चार झाले. दत्त कपिल मुनी हरीची जानोनी हरी झाले. त्यातले ब्रह्मव्यक्ती योगी भगवान दत्तात्रय प्रभू. योगीराज कैलासीचा देव भोळा कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा भोळं दैवत फक्त एकच आहे. किती भोळं आहे ते का तांब्या भर पाण्यावर प्रसन्न होत होते. इतकं भोळं आहे का? काय झालं, सध्या लोकांनी महादेवाला लय सस्त्यात घेतलेलं आहे. नाही बाप, भोळं चक्रवर्ती आहे. आपण फक्त नावाचे भोळे, चेहरे येऊन भोळे दिसू आपण. भोळा एकच झाला. असा कोणी बरं कीर्तनाला येताना 100ची नोट दिसली तिला ओलांडून ठेवून बसला नाही ना. ते भगवान शंकरच वस्ती जाणून स्मशानी भगवान ज्ञानोबरायांचे शब्द आहे. योगीराज भगवान महादेव आहे. योगेश्वर भगवान कृष्ण. यत्र योगेश्वर योगेश्वर भगवान कृष्ण आहे. आणि योग्यांची माऊली ज्ञानराज माझी योग्याची. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगम बोलली. भाई बाप काय दिलं होत ज्ञानोबरायांनी? असं ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला. हा संजीवन समाधी सोहळा आहे. समाधीचे दोन प्रकार, निर्विकल्प समाधी, सविकल्प समाधी. ज्ञानोबरायांनी समाधी घेतली पण संजीवन समाधी. तुकोबरायांचं वैकुंठ गमन, नाथ महाराजांची जल समाधी आणि माझी माय मुक्ताबाईचा तिरोभूत सोहळा. कशासाठी बोललोय? चार प्रकारे, आधी व्याधी उपाधी आणि समाधी. आधी
जीव म्हटलं की आधी, शरीर म्हटलं की व्याधी, संसार म्हटलं की उपाधी, आणि संत म्हटलं की समाधी. समाधीतले पुन्हा दोन प्रकार, निर्विकल्प समाधी, सविकल्प समाधी. ज्ञानोबरायांची संजीवन समाधी, तुकोबरायांचं वैकुंठ गमन, नाथबाबांची जल समाधी आणि मुक्ताबाईचा तिरुभूत सोहळा. असा प्रकार वेगवेगळा का महाराज? त्याचं कारण सांगतो. ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळा एवढ्यासाठी की ज्ञानोबरा या संप्रदायाचे पाये आणि पायाला स्वतः खाली इमारतीच्या खाली थांबावं लागतं. ज्ञानोबराय पाया आहेत म्हणून ज्ञानोबरायांनी संजीवन समाधी घेतली, कारण इमारत भक्कम राहिली पाहिजे म्हणून खाली स्वतःला थांबून घेतलं. ज्ञानदेव रचला पाया ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळा आहे. तुकोबरायांचं वैकुंठ गमन का? तुकोबरा हे कळस आहे आणि कळसाला नेहमी इमारतीच्या वरती राहावं लागतं म्हणून तुकोबरायांचं वैकुंठ गमन आहे. नाथ महाराजांची जल समाधी आहे. तुम्ही आजही नाथ महाराजांच्या समाधीवरती गेले आणि त्याच्या चरण पादुकावरती जर पुजाऱ्यांना सांगितलं की आम्ही ऐकलं होतं की नाथबाबांची जल समाधी आहे, खरंच जल समाधी का हो? तुमचा दुपट्टा जर दिला, उपरणं जर दिलं, ते जर समाधीवरती टेकवलं, पिळलं तर पाणी निघतं. नाथबाबांची जल समाधी आहे. आणि माझी माय मुक्ताबाई चिरंजीव असल्यामुळे त्यांची पुण्यतिथी नाही, तिरुभूत सोहळा आहे. ज्ञानोबराय वारकरी संप्रदायाचे संस्थापक आहे, तर नामदेवराय वारकरी संप्रदायाचे प्रचारक आहे. ज्ञानोबरायांनी संस्थापना केली, नामदेवरायांनी प्रचार केला. माय बाप, नाथबाबांनी त्याला खांब दिला, तुकोबरायांनी कळस चढवला. आपल्याला सगळ्यांना चिंतन माहिती आहे. काय झालं? ज्ञानोबरायांचं कर्तृत्व, ज्ञानोबरायांचा असणारा अधिकार किती मोठा आहे ते सांगतो ऐका. आपल्या धर्मग्रंथातला सर्वात श्रेष्ठ ग्रंथ आहे वेद. वेदाची निर्मिती झाली, वेद जन्माला आला, पण ज्ञानोबरायांनी वेदाला चिमटा काढला. जो लागला कानी तिही वर्णाच्या, वेदो में भेद असं राष्ट्रसंत म्हणायचे. दोन लोकांना वेदाचा अधिकार नाही, स्त्री आणि शूद्र यांना दोघांना डावलण्यात आलं. मग वेदाची सुधारित आवृत्ती आहे श्रीमद भगवद्गीता. वेदाची सुधारित आवृत्ती, फेडावया मागील उडे भगवान ज्ञानोबरायच म्हणतायत. गीता वेदाची सुधारित आवृत्ती आहे. मग गीता आणि वेदात काय फरक आहे? तर भगवान ज्ञानोबराय सांगता, हा वेदार्थ सागर जो निद्रिस्ताचा भरू तो प्रत्यक्ष परमेश्वरू बोले. वेद जन्माला आला, पण वेद भगवंताच्या घोरण्यातून बाहेर पडलेला आहे. वेद जन्माला आला, तो घोरतो माणूस झोपलेल्या अवस्थेमध्ये, म्हणून वेद जो बाहेर पडला तो भगवंतानं झोपलेल्या अवस्थेत बाहेर पडला. भगवद्गीता ही जागृतीत सांगितली, वेद झोपेत सांगितला, भगवद्गीता जागृतीत सांगितली. आणि भगवद्गीतेचा अधिकार सगळ्यांना. मग त्या भगवद्गीता वेदाचं फेडावा मागील उडे असं ज्ञानोबराय म्हणतात. सुधारित आवृत्ती भगवद्गीता आहे. मग त्या भगवद्गीतेवरती जे देशी लेणं चढवलं, गीता अलंकार, गीता अलंकार, अलंकार वेगळा, दागिना वेगळा. काय
माझ्या माता भगिनींच्या अंगावरती दागिने पण आहेत, अलंकार आहे. होते ना महाराज, दागिना तोच अलंकार, अलंकार तोच दागिना, अजिबात नाही. दागिन्यामध्ये आणि अलंकारामध्ये फरक आहे. दागिना त्याला म्हणतात जिथे डाग असतो, ज्या ज्या वस्तूंना डाग असतो दिलेला त्याला दागिना म्हणतात, ज्याला कुठेच डाग नसतो त्याला अलंकार म्हणतात. मग भगवद्गीतेवरती आतापर्यंत भरपूर लोकांनी आपलं भाष्य केलं, पण ते कुठेतरी डागाळलेलं होतं. ज्ञानोबरायांनी असं भाष्य केलं की ते अलंकारासारखं शुद्ध सात्विक लेणं आहे. म्हणून गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी, मग ब्रह्मानंदी लहरी प्रकट केली. ज्ञानेश्वरीमध्ये तुम्ही म्हणतात की ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. ज्ञानेश्वरीमध्ये ब्रह्मानंद लहरी प्रकट होण्यामागचं कारण काय? त्या लहरी प्रकट काय झाल्या? ब्रह्मानंदी लहरीतून प्राप्त काय होतं? तर सुख. आणि त्या सुखाच्या लहरी कुठे आहेत? अभंगाच्या पहिल्या चरणात. सर्व सुखाचे लहरी ज्याच्याकडे जी वस्तू आहे तोच दुसऱ्याला देऊ शकतो. जगातले जेवढे सुख आहे त्या सगळ्या सुखांची लहरी, तरंग, मराठीत काय म्हणतात त्याला? व्हायब्रेशन. मराठीत काय म्हणतात? व्हायब्रेशन, तरंग, लहरी. ते जे व्हायब्रेशन आहे ते भगवान ज्ञानोबा यांच्या जवळ सर्व सर्व सुख ल्यालो. पण हे कोणी म्हणावं? ज्यांना ज्ञानोबारायांचा परिस्पर्श झाला त्यांनी. आम्ही ते कीर्तनातून बोलू शकतो, पण ती अनुभूती नाही. ती अनुभूती जगद्गुरु तुकोबरायांना आली, नाथ बाबांना आली. सर्व सुखे आजी, सगळे सुख. कोणते सुख? कायिक, वाचिक, मानसिक. या जगात जेवढे सुख असतील फक्त ते शुद्ध विठाला सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकार. ज्ञानाबाई म्हटलेलं. ज्ञानोबरायांना आईची उपमा दिलेली. जगात अनेक माता झाल्या. आमचे गुरु महाराज म्हणायचे आई बाई असते, पण बाई आई असेल त्याची गॅरंटी नाही. काय बोललो? आई बाई असते पण बाई आई असेलच याची गॅरंटी नाही. बाई वेगळी, आई वेगळी आणि माऊली वेगळी. जगात काही मातांनी एका लेकराला उपदेश केला. कोणी केला? मैनावती नावाची जी राणी होऊन गेली तिने आपल्या लेकराला गोपीचंद राजाला उपदेश केला. अंक लगी बंक लगी लगी सजन का साई, ऐसी एक लगी गोपीचंद को तो छोड़ती बादशाही. मैनावतीनं आपल्या एका लेकराला उपदेश केला. आईसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवराय आणि धर्मवीर शंभूराजे या दोघांना त्या ठिकाणी उपदेश केला. मदालसेनं आपल्या 4 लेकरांना उपदेश केला. पण काहींनी एका लेकराला उपदेश केला, काहींनी 2 लेकरांना, काहींनी 4 लेकराला. पण केला जगाची उपकार सारी
केला जगाचे उपकार अन्ना पुढे तारी येले नारी नर नारी नर. मी नेहमी कीर्तनातून सांगतो, महाराष्ट्रात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती ज्ञानोबरायांचं लेकरू आहे. काय म्हणजे तुमचं? या महाराष्ट्रात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती ज्ञानोबरायांचं लेकरू आहे. बरं फक्त इतकं आहे, जे माळकरी आहे ते सख्खे लेकर आहेत, बाकीचे सुलत. एवढा तर गॅप ठेवावाच लागेल. आहे लेकरच. आमचे महाराज कीर्तनात फार गोड सांगतात. ज्ञानोबरायांना लेकर किती? आमचे गजानन महाराजांचं ऐकलं. ज्ञानोबरायांना लेकर किती? याचं डोकं फिरलं, सर्दीमुळे आता मेंदू काही काम करत नाही. अहो महाराज, तुम्हीच म्हटले की ज्ञानोबरायांना नैष्टिक ब्रह्मचारी जन्मतेना प्रसंगी तुम्हीच बोलून गेले त्यांच्यामुळे. तुम्ही म्हणता ज्ञानोबरायांना? हो महाराज म्हणता आमचे ज्ञानोबरायांना 4 लेकरं होते. किती लेकरं? 4. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, मुक्त किंवा ज्ञानी. एक योगी आहे, एक साधक आहे, एक ज्ञानी आहे आणि एक उच्च कोटीचा महात्मा आहे. या सगळ्या लेकरांसाठी सगळं केलं म्हणून ती माया आहे. आई होणं, लेकराचा कळवळा. कळवळा हा शब्दाची उत्पत्ती कळ या शब्दापासून झालेली आहे. आणि या जगात कळवळा फक्त 2च लोकांना आहे. कळवळा त्यांना आहे ज्यांनी कळ सोसलेली आहे. माहिका, जिने प्रसूतीच्या आणि बाळणपणाच्या कळा सहन केल्या तिलाच कळवळ आहे. जिने कळा सोचलेला आहे. आणि तुमच्या बाबतीत या जगात कळवळा 2च लोकांना आहे. एक तर तुमच्या आईला आहे किंवा संतान आहे. आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन आणि बुडत हे जन न देखवे डोळा. येतो कळवळा. बर ज्ञानोबा एवढे जवळचे का वाटतात आपल्याला? किंवा संत ज्ञानोबा, तुकोबा, गोरोबा काका, बाकीचे संत बाकी संत जवळ का वाटतात? देव उधारीचा व्यवहार आहे. देव भेटेलच याची गॅरंटी नाही, पण संत भेटतातच. देव भेटेल की नाही सांगता येत नाही. देव उधारीचा आहे, संत रोखीचा व्यवहार आहे. ऐका, देवापेक्षा संतांवरती जास्त विश्वास आहे. मला सांगा, आपण 84 नंबर दिंडीमध्ये चालतो, आळंदी ते पंढरपूर. वारी कुणाची? पटकन सांगा. वारी कुणाची?
वारी कोणाची? आळंदी ते पंढरपूर वारी कोणाची आहे? आपण आळंदी ते पंढरपूर माऊली सोहळ्यात चालतो, वारी कोणाची? वारी आपण जी वारी करतो आळंदी ते पंढरपूर, वारी कोणाची? देवाची वारी ना, पांडुरंगाची. आळंदी ते पंढरपूर आपण भगवंताच्या वारीला जातो की नाही? वारी कोणाची आहे? देवाची. भेटायला कोणाला जायचंय? देवाला. आणि आळंदी ते पंढरपूर भजन कोणाचं करतो? आळंदी ते पंढरपूर तोंडात गेले, वारी कोणाची? देवाची. आणि रस्त्यानं चिंतन कोणाचं? काय कारण असेल? बापाजवळ काही मागायचं असलं ना, मायेकडे रडावं लागतं. 18 दिवस मायेच्या सोबत असतो, तेव्हा त्या ठिकाणी बापाच्या जवळ घालून देते ती. म्हणून तिला बाई म्हटलं, आई म्हटलं, माय म्हटलं, जननी म्हटलं, सगळ्या उपमा त्या ठिकाणी कमी पडतात. आणि एक सांगू का, ज्ञानोबारायांचे समकालीन संत असतील, ज्ञानोबारायांच्या नंतरचे संत मांदिडे असतील, किंवा ज्ञानोबारायांच्या अगोदर झालेले संत असतील, या सगळ्या संतांनी जगात अशी एकमेव त्या ठिकाणी मायबाप हो, आई हृदय वात्सल्य हृदय एकमेव ज्ञानोबा आहे की त्यांना सगळ्यांनी माझा म्हटलेला आहे. सगळ्यांनी ज्ञानाचा सागर सखा विवेक सागरा विवेक सागरा सख्या माझ्या कैवल्याचा पुतळा प्रगटाला पुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. सगळ्यांनी ज्ञानोबारांना माझा म्हटलेलं आहे. एक तर देवाला माझं म्हटलं, नंतर मग ज्ञानोबारांना माझं म्हटलं. का म्हटलं तर मात्र ते मायबापो त्यांच्याजवळ त्या सर्व सुखाच्या लहरी, सर्व सुखाची लहरी. ज्ञानाबाई अलंका लंका होती कोणाची? रावणाची. लंका जळाली, ती लंका होती, ही अलंका आहे. ही जळतही नाही बुडतही नाही. का? त्याचं कारण आहे. का जळाली लंका आणि का अजून शाबू त्या अलंका? त्याचं मागचं कारण आहे. रावणाला ज्ञानाचा अहंकार होता. काय? रावणाला ज्ञानाचा अहंकार होता आणि ज्ञानोबारायांना अहंकाराचं ज्ञान होतं. म्हणून ज्ञान गिळोनी गावा. रावणाला आपल्या ज्ञानाचा अहंकार झाला होता आणि भगवान ज्ञानोबारायांना त्या अहंकाराचं ज्ञान होतं. ज्याला अहंकाराचं ज्ञान झालं तो कधी जडतही नाही, म्हणून तो अजरामर झाल्याशिवाय राहत नाही मायबापू. म्हणून ज्ञानाबाई अलंकापुरी. बरं, अलंकापुरी तुम्ही सांगता महाराज, काय वैशिष्ट्य अलंकापुरीचं? अभंगाच्या दुसऱ्या चरणात शिवपीठ हे जुनाट. ब्रह्माजी, इंद्र, भगवान शिवजी या सगळ्यांनी ती तपश्चर्या केलेली आहे. पुरातन आहे, जुनाट आहे, परंपरागत आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे.
शिवपीठ ही जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट. मुकुट माणसाच्या शरीरामध्ये अलंकारामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोणतं अलंकार असेल तर तो मुकुट आहे. नाथबाबा एका अभंगात म्हणतात मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी ग्रंथांमध्ये 2 ग्रंथ मुकुटमणी आहे. श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत हे 2 ग्रंथ मुकुटमणी आहे. म्हणून ऐकायचे तुम्ही हे मुकुट आहेत. भक्तांमध्ये पुंडलिकराय मुकुट आहे आणि या पवित्र जुनाट असणाऱ्या शिवपीठामध्ये भगवान ज्ञानोबाराय मुकुट. ज्ञानाबाई तेथे हे वैशिष्ट्य या भूमीचं या क्षेत्राचं. ते जे क्षेत्र पवित्र असतं तिथे ज्या लहरी प्रकट होतात साहेबा त्या लहरींचं वर्णन किंवा अनुभूती आपल्या सगळ्यांना असतात. मला सांगा तुम्ही आळंदीमध्ये आलात की तुम्हाला कसं वाटतं हे तुम्ही सांगा तुमची अनुभूती. कारण भोग भोजन भक्ती याची अनुभूती स्वतःला घ्यायची असते दुसऱ्याला सांगता येत नाही. मी सकाळी काय फराळ केलं त्या फराळाचा काय आनंद होता मी तुम्हाला नाही सांगू शकत ना. मग या क्षेत्रात तुम्ही आल्यानंतर तुमची अनुभूती सांगा. 2च वाक्य विचारतो. आनंदीतली अनुभूती सांगा देहूतली अनुभूती सांगा. देहूत गेल्यावर उदास वाटत काय कारण देहूत गेल्यावरती उदास वाटतं. का वाटतं तर देहू ही वैराग्य भूमी आहे. देहूच्या कणाकणात वैराग्य आहे आणि आनंदीत आलं की चैतन्य का सर्व सुखाची लहरी इथे ही पवित्र भूमी आहे. नाही बाप आतापर्यंत सगळ्यांनी ज्ञानोबारायांना आई उठलेलं आहे. सगळ्यांनी त्याच्यामध्ये प्रामुख्याने 5 लोकांनी आई उठलेली आहे. साधकाचा माय बाप दरुषणे सर्व गोष्टी रूप साधकांचा हे जे लेकरे ते सगळे साधक आहे. हे एक दिवस सुद्धा आनंदी क्षेत्रात उपाशी राहत नाही का इथे जगाची माया आहे. आमचे महाराज नेहमी सांगतात जर ज्ञानाबाईने आम्हाला कडेवर घेतलं नसतं आणि जर ज्ञानोबारायांनी अंगीकार केला नसता तर आम्हाला चाकणच्या MIDC 20 रुपये रोजाने कोणी कामाला लावलं नसतं. लावलं असतं. त्याची माय एवढी श्रेष्ठ आहे बरं नुसती एकट्याची नाही त्रैलोक्याचे जीवन त्रैलोक्याची माय आहे. साधकांचा मायबाप म्हटले अजून अनाथाची माय. अहो हे यांनी म्हटलं ते जाऊ द्या. ज्ञानराज माझी योग्यांनी माय म्हटलं साधकांनी माय म्हटलं अनाथांनी माय म्हटलं. पण सगळ्यात महत्वाचं ज्या ग्रंथांनी आम्हाला दिशा निर्देश केला त्या ग्रंथांनी सुद्धा ज्ञानोबारायांना आई म्हटलं. अभंगाचे 3रे शास्त्र Thank you.
देती ग्वाही गॅरंटी. वेदशास्त्र गॅरंटी देत आहेत, ते ग्वाही देत आहेत. म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानाबाई आपली तुमची माझी सगळ्यांची माय बापो. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई ते मुकुट विठो बारकुमार. शिवपीठ येथूनाथ ज्ञानाबाई तिथे मुकुट वेदशास्त्र देती ग्वाही म्हणते ज्ञानाबाई आई. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट. नाथबाबा मधला विचारलं का हो तुम्ही सांगतात वेदशास्त्र आई म्हणते जगाची आई आहे तुमचं काय. नाथबाबा म्हणतात ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी. या भंगात 3 चरणामध्ये बाई म्हटलेले ज्ञानाबाई ज्ञानाबाई ज्ञानाबाई. वात्सल्य हृदय आहेत, मातृ हृदय आहेत, प्रेमळ अंतःकरणाचे आहेत. आणि म्हणून नाथबाबा सांगतात तुमची नाही माझी सुद्धा ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई मुकुट विठ्ठल विठ्ठल. किती वर्ष जगलो हे महत्वाचं नाही, पण कसं जगलो हे फार महत्वाचं आहे. भगवान ज्ञानोबारायांनी 22व्या वर्षी समाधीस्थ व्हावं. जगात काही लोक फार कमी जगले पण कर्तृत्व खूप मोठं करून गेले. या जगात सगळ्यात कमी वय माझ्या आईचं आहे मुक्ताबाईचं. 17 वर्ष 7 महिने 23 दिवस एवढं वय आईचं मुक्ताबाईचं आहे. 22 वर्ष ज्ञानोबारायांचं, 32 वर्ष संभाजी महाराजांचं आहे, 39 वर्ष स्वामी विवेकानंदांचं आहे, 42 वर्ष जगद्गुरु तुकोबारायांचं आहे आणि 50 वर्ष छत्रपती शिवरायांचं आहे. हे जे नावं घेतले मी यांचं आयुष्य कमी आहे पण कर्तृत्व खूप मोठं आहे. किती जगला ते महत्वाचं नाही, कसा जगला. शॉर्ट बट स्वीट, चांगलं जगा कमी जगा. नाही तर बऱ्याच लोकांमधून लोक विचारतात का ते आहेत का अजून. लोकांनी असं विचारावं याच्यापेक्षा मेलेलं का वाईट. भगवान ज्ञानोबा 22व्या वर्षी भगवान पंढरीनाथाला सांगतात की देवा आनंदित पंढरपुरामध्ये जल्लोष आहे, आनंद आहे, सगळे ब्रह्मांडी ताळी लागलेली सगळ्यांची, सगळे भक्त मंडळी सगळे खुश आहेत. आणि या सगळ्या आनंदात ज्ञानोबा देवाशी गप्पा करताना सांगतात देवा आता वाटतं थांबावं. जगाचा बाप परमपिता परमेश्वर भगवान स्तब्ध झाले. माऊली 22व्या वर्षी तुम्ही थांबायचं म्हणतात. आता दिसून नाही जना ऐश करीणार आहे ना. अहो म्हणले 22व्या वर्ष माऊली
हे वय आहे. मला विचारलं देवा थांबावं वाटत, पण म्हणले तुम्ही ते 2-2 वर्ष तुमच्या 3 भावंडांना दिलेली होती, म्हणले त्याची डेडलाईन संपलेली. काय गंमत आहे बघा, 16व्या वर्षाच्या अगोदरचे भगवान ज्ञानोबा आहे आणि 16 वर्षानंतरचे भगवान ज्ञानोबा आहे, याचे फरक आहे बघा. विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून हे म्हणणारे तुकोबर आहे, आणि मरण माझे मरून गेले मजला केले अमर हे म्हणणारे तुकोबर आहे. हे 2 तुकोबर आहे, अवस्था वेगळी आहे. 16 वर्षाच्या आत ज्ञानोबांनी जेवढी ग्रंथ संपदा लिहिली त्या सगळ्या ग्रंथ संपदेला नाममुद्रा लावली, ज्ञानदेव म्हणे. आणि 16 वर्षानंतरचे पुढचे जे 6 वर्ष आहे त्या साहित्याला नाममुद्रा लावली बाप रखुमा देवीवर. असं का केलं हो? हा विषय 6 वर्षा अगोदर पंढरीनाथाच्या जवळ भगवान ज्ञानोबांनी बोलून दाखवला होता पंढरीमध्ये की देवा ज्ञानेश्वरी अमृतानुभव 96 ग्रंथ झाले, हरिपाठ झालाय, आता थांबायचं वाटत. कमाल करतात ते. दादांनी जेव्हा हे शब्द ऐकले, कल्पना करा ना, जीवापाड प्रेम करणारा भाऊ, भावाभावात खूप प्रेम असतं, हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. काही भाऊ त्याला अपवाद असतील, सगळेच भाऊ तसे ते. आणि ज्ञानोबारायांसारखा जर धाकटा भाऊ असेल, भाऊ कसाही असला तरी भाऊ भावावर प्रेम करतो. भाऊ कसाही ही नाही. आमच्या धाकट्या भावातला जुया भाऊ कसाही असला तरी तो प्रिय असतो. आणि भगवान ज्ञानोबारायांसारखं जर रत्न भाऊ म्हणून भेटला असेल तर मोठ्या भावाने जेव्हा ऐकलं की मला थांबायचंय, काय वाटलं असेल त्यांना ज्येष्ठांच्या आधी? ज्ञानोबाराया 16 वर्षाचं वय तुमचं आणि या वयात थांबायचं म्हणतायत. दादा चांगल्या माणसानं कार्य आटोपलं की थांबू नये. त्या नाथाने म्हणावं माऊली, जरी गुरु असलो, सद्गुरु असलो, मोठा भाऊ असलो तरी एक अधिकारानं एक विनंती आहे, मागणी आहे. हे काही वय जाण्याचं नाही, माझा ऐका, माझ्यासाठी 2 वर्ष थांबा. ज्ञानोबारायांनी म्हणावं माझं हृदय सद्गुरु जिने तरीलो हा संसार गुरु, गुरु हा संत गुढीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, आणि गुरुविन देव तुझा पाहता नाही त्रिलोकी. काया काशी गुरुपदेशी तारक मंत्र दिला मासी बाप रखमादेवर असे सिनेमांचे. त्यांनी सांगितलं तुमचा अधिकार कसा म्हणून? ठीक आहे, अहो भावाकरता 2 वर्ष मागून घेतले, 2 वर्ष झाले काळ येऊन भरायला. निवृत्तीनाथांनी 2 बोट केले, काळानं खाली मान निघून गेला. 2 वर्ष झाले काळ येऊन उभा ठाकला. सोपान काका ज्ञानोबा यांच्या जवळ गेले, सांगितलं दादा मोठा भाऊ आहे, सद्गुरू आहे, म्हणून मोठ्या भावाचं ऐकलं, मी लहान आहे. अहो जसं मोठ्या भावाचं ऐकलं तसे लहान भावाच्या हट्टाही पुरवावे लागतात, मी धाकटा आहे तुमच्यापेक्षा. म्हणले हो, तो माझं ऐका ना, माझ्यासाठी 2 वर्ष द्या. धाकट्या बाबाचा मान नाही मोडतायत, मन नाही दुखतायत. म्हणले दिले. सोपान काकाने 2 बोट केले, काळ निघून गेला. पुन्हा 2 वर्षांना काळ येऊन थापला. शेवटी माझी आई मुक्ताबाई जवळ आली. कोण मुक्ताबाई? ज्यांनी ज्ञानदेव, चांगदेव, नामदेव. मुक्ताबाईचे शब्द एक तुम्ही संत झाले, एरपून वाया गेले. योगी पावन मनाचा तुम्ही म्हणतात ना, अहो विष्णुपट ब्रह्मद्वार ताटी उघडा, एवढं सगळं बोलून झालं आणि मुक्ताबाई म्हणतात, तळीवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल. दादा अहो 2 भावांना दिलं, मी तर तुमची लाडकी बहीण आहे. आणि लाडक्या बहिणीने किती भर भरून दिलं रे देवा. कल्पनाही केली नव्हती एवढं बहिणींनी दिलं. स्वप्नातही वाटत नव्हतं. असं वाटायचं फुगड्या घ्याव्या लागतील. पण जेव्हा लाडक्या बहिणी जेव्हा उतरतात काय घडू शकतं 23ला पाहिलं आपण, नाही का? आणि मी तर 750 वर्ष अगोदरची लाडकी बहीण सांगतो.
दादा बहीण आहे तुमची, लाडकी बहीण आहे माझ्यासाठी. म्हणले मुक्ता तुझ्यासाठी 2 वर्ष. आणि काळ येऊन थांबला. मुक्ताबाई 2 बोट गेले, काळ मागे फिरला. मुक्ताबाई सांगितलं यम्या थांब. काय आहे साहेब काही चुकलं का म्हणले. निवृत्तीनाथ 2 बोट दाखवले, मागे फिरला. स्वप्न काका 2 बोट दाखवले, मागे फिरला, परत आला. आता मी 2 बोट दाखवले, परत येशील 2 वर्षानं. म्हणले तसंच नेहमी. म्हणले आई हे 2 बोट म्हणजे 2 वर्ष नाही. म्हणले बघ 2 जोपर्यंत जगात आहे चंद्र आणि सूर्य तोपर्यंत इकडे अलंकापुरीत डोकावून पाहायचं नाही. म्हणून 16 वर्षा अगोदरची जी नाममुद्रा आहे ती ज्ञानदेव म्हणे. आणि 16 वर्षानंतर 6 वर्षाची जी संपदा आहे त्याच्यात बाप रखमध्ये. आता मी राहिलो नाही, मी भगवंताला समर्पित झालेलो आहे. या भावनेनं ज्ञानोबरायांनी ती ग्रंथ संपदा रचली. म्हणजे असले बहीण भाऊ आणि असला भाऊ जगाच्या पाठीवरती झाला नाही. असे भाऊ आज्ञाधारक भाऊ. अहो आई वडील टाकून गेले या क्षेत्रामध्ये. 11 वर्ष 9 वर्ष 7 वर्ष 5 वर्ष या अंतरानं हे लेकरं होते. मायबाप जेव्हा गेले काय अवस्था असेल ती निवृत्तीनाथांनी समाधीच्या वेळेस बोलून दाखवलं. आज आपलं एकादशीचं चिंतन आहे, समाधीचा प्रसंग नाही. महाराज म्हणले महाराज समाधीचा सांगू नका, त्यातून मी घेणार तो काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. पण म्हटलं आज एकादशीचं चिंतन करा, समाधीच्या दिवशी समाधीचं चिंतन होईल. या न्यायाने मायबाप नाथ बाबा भगवान ज्ञानोबा यांचं चिंतन करतात. जिथे या आनंदी क्षेत्रात जे आले त्यांनी स्वतःला कधी कमकुवत, कमजोर, कमनशिबी कधी समजायचं नाही. का? अरे तुमची माझी सगळ्यांची माय कैवल्य चक्रवर्ती भगवान ज्ञानोबा आहे आणि आपण ज्ञानोबा यांचे लेकर आहेत, मोठ्यांचे लेकर आहेत. याचा आपल्याला सगळ्यांना स्मरण पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली करविले पैसे केले कटकट वाकडे करण्याचे देव जाणे. मी लवकर थांबतोय, 6:30ला सुरू झाला, 8ला थांबतोय. नाही बघ ज्ञानोबा यांनी मुक्ताबाईने ही सेवा करून घेतली. आमचे गुरुबंधू श्री भक्तिमान ज्ञानेश्वर महाराज महाराजांचं खूप मोठं कार्य आहे. महाराज तुमचं कार्य तर आहेच, पण सगळ्यात मोठं दातृत्व आमच्या मुरकुटे बाळासाहेबांचं आहे. खूप मोठं दातृत्व, मोठ्या मनाचं माणूस. एवढं मोठं वास्तू त्यांनी या ज्ञानदानासाठी दिलेलं आहे. भगवान ज्ञानोबरायांची तुमच्यावर सदैव कृपा राहो. भगवान ज्ञानोबराय तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो. ज्ञानोबरायांची सदैव तुमच्यावरती कृपा दृष्टी तुमच्या कुटुंबावर राहो अशी भगवान ज्ञानोबराय माझी माय मुक्ताबाईकडे मागणी मागतो. तांदळीची आमची सगळी जीवभावाची मंडळी वारकरी आपल्याही चरणात नतमस्तक होतो. ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी त्यांना आपल्यालाही वंदन करतो. आमचे बंधू महाराष्ट्रातले खूप मोठं नाव हरिभक्तीपरायण गजाननजी महाराज वैशाळेकर महाराजही भावाचा. शेवटी मी बोललो ना की भाऊ भावाचं खूप प्रेम असतं. ज्ञानोबा निवृत्तीनाथांचं प्रेम तर खूप श्रेष्ठ दर्जाचं आहे. आमचं दोघं भावांचं इतकं प्रेम आहे मायबाप ते काही शब्दात व्यक्त करता येत नाही. आपण सगळेजण आलात, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. झाली सेवा माझी माय ज्ञानाबाईच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय.